कोल्हापूरच्या राजकारणात पुन्हा एकदा नवा ट्विस्ट पाहायला मिळाला। बहिणीनं काँग्रेसकडून उमेदवारी आहे ती मागे घेतली, तर भावाचा राजेश क्षीरसागर यांना पाठिंबा आहे तो उघडपणे आज जाहीर करण्यात आला। राजेश क्षीरसागर आपल्या सोबत आहे, कारण खानविलकर गटाने आहे तो राजेश क्षीरसागर यांना पाठिंबा दिलेला आहे। एक नवा ट्विस्ट म्हणता येईल, तुमच्या भाषेत त्याला काय म्हटलं जाईल? नाही, पाठिंबा वाढतोय असंच म्हणायला पाहिजे। सत्याच्या बाजूनं शेवटी विजयापर्यंत आपण जाताना आपल्याला दिसतंय। कारण गेले काही दिवस कार्यकर्त्यांच्यावर अन्याय हीच भूमिका काँग्रेसची राहिलेली आहे, आणि म्हणून कार्यकर्त्याला उमेदवारी दिली म्हणत कार्यकर्त्याची उमेदवारी बदलली, पुन्हा आणि अपक्ष लढण्याची वेळ कार्यकर्त्यावर आली। परत दुसऱ्या एका कार्यकर्त्याला संधी दिली पण दुसऱ्या कार्यकर्त्यावर अन्याय झाला। अशा पद्धतीने एकंदरीत गेल्या काही दिवसातली काँग्रेसची वाटचाल आहे, आणि म्हणून खऱ्या अर्थानं कार्यकर्त्याला संधी दिली हे ढोंग आहे असं म्हणावं लागेल। कार्यकर्त्याला संधी द्यायची होती तर हा देखील कार्यकर्ता होता, आणि म्हणून सन्माननीय वसंतराव मोळीक साहेबांनी आज या ठिकाणी मला पाठिंबा दिल्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो। खानविलकरांच्या कुटुंबियांनी देखील आज मला या ठिकाणी पाठिंबा दिला। एकंदरीत जर पाहिलं तर गेल्या काही दिवसामध्ये कोल्हापूर शहर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामं झालेली आहेत। सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून महाराष्ट्राला एक वेगळी दिशा मिळताना आपल्याला दिसते, आणि म्हणून लोकांचा ओघ वाढलेला आहे, पाठिंबा वाढलेला आहे। आणि एकंदरीत विरोधकांच्याकडे आज विविध भागामध्ये लोक देखील नाहीत अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। बरं, हा माझा एकच मतदारसंघ असा नाही, मी संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातील 10 मतदारसंघांवर लक्ष ठेवून आहे, त्या ठिकाणच्या निवडणुका सर्वांना मदत करतोय। तर बघितलं तर लोकांचा उत्साह वाढलेला आहे, लोकांचा आम्हाला मिळत असणारा सपोर्ट वाढलेला आहे, आणि त्यामुळे 10 पैकी 10 जण आम्ही निवडून येऊ अशी मला खात्री या ठिकाणी वाटते। खरं तर सतेज पाटील खानविलकर गटांच्या विरोधात निवडणूक लढताना पाहायला मिळाले, आणि त्याच गटांना आज तुम्हाला पाठिंबा दिलाय। कुठंतरी काँग्रेसच्या त्या नेतृत्वावरती अविश्वास दाखवण्याचा प्रयत्न होते दिसते। त्याचा विचार सतेज पाटलांनी करणं गरजेचं आहे। प्रत्येक वेळेला जर तुम्ही स्वतःच्या इगोमुळं कार्यकर्त्यांना दाबत असाल, मी म्हणेल तेच खरं हम करे सो कायदा, आणि राजघराण्याला दम दाखवण्याचा देखील त्यांनी प्रयत्न केला। म्हणजे एकंदरीत माणसानं कितीही जरी मोठं झालं तर एका विशिष्ट मर्यादा ओलांडू नयेत, आणि त्यांनी त्या मर्यादा ओलांडल्याचं एकंदरीत आपल्याला दिसतंय, आणि त्यामुळे जनता त्यांना नाकारत असल्याचं एकंदरीत यावरून दिसत आहे असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही। प्रियंका गांधीची सभा झाली, 10 हत्तीचं बळ देणारी ही सभा ठरेल असं काँग्रेसचे नेते म्हणत होते। मला मिळालेल्या माहितीप्रमाणे हत्ती तर सोडूनच द्या, आता त्यांच्या बाबतीत वाईट बोलणं उचित नाही, पण असं काय त्या ठिकाणी घडलंय असं मला वाटत नाही। फार मोठी गर्दी होती असं काय मला कोण बोललं नाही। थोडीफार गर्दी असेल, नाही असं पण म्हणता येत नाही, पण असं फार मोठी हत्तीचं बळ देणार असं काय वाटतं नाही। त्या उलट आज योगीजींची जी सभा झाली त्या सभेतला उत्साह आपण सर्वांनी पाहिलेला आहे। ते जर 10 हत्तीचं बळ मिळालं असं म्हणत असेल तर 20 हत्तीचं बळ मिळालं असं मला वाटतंय या सभेमुळे। खरं तर प्रचाराला आता काही तास बाकी उरलेले आहेत, काय कल जिल्ह्याचा दिसून येते, आणि तुमच्या मतदारसंघातलं नेमकं उत्तर कुणाला मिळते? नाही, आपणच त्याचा साक्षीदार असाल। मला वाटत नाही काय या ठिकाणी अडचणी येईल। या मतदारसंघातील मतदार मला परत एकदा त्यांची सेवा करण्याची संधी देतील असं मला वाटतंय, आणि एकंदरीतच 10च्या 10 मतदारसंघामध्ये महायुतीचे सर्व उमेदवार आज विजयाचे प्रमुख दावेदार आहेत, किंवा ते विजयापर्यंत पोहोचलेत असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। नक्कीच विजयाचा दावा आहे ते राजेश क्षीरसागर या ठिकाणी करताना पाहायला मिळतात, तर दुसऱ्या बाजूला खानविलकर गटाने राजेश क्षीरसागर यांना पाठिंबा दिलेला आहे, त्यामुळे नवा ट्विस्ट आहे तो निर्माण झालेला आहे। बहिणीनं काँग्रेसकडून उमेदवारी मागे घेतली आणि भावाचा राजेश क्षीरसागर यांना पाठिंबा, याची चर्चा मात्र जिल्ह्यामध्ये रंगताना पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर।